ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉनला ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं मित्रांनो। तर मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। अगदी फ्रीमध्ये मटेरियल वगैरे सर्व काही ॲप्लिकेशन वगैरे फ्रीमध्ये प्रोव्हाइड करता असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर जे कास्टफ्री लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बेटमार्क प्रोसेस अशा दिसून येईल मित्रांनो। सर्वात अगोदर जे काय अशा प्रकारे बेटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं फोटोज ग्रुप्स वगैरे ॲड वगैरे करून दिले मित्रांनो। मग आणखी आपला फोटोज वगैरे तुम्ही जे रिप्लेस किंवा ॲड वगैरे करून येण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपला फर्स्ट लायनंतर मग आपला जे काही फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे काय तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फुलला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला पुढे दोन फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे फोटो मित्रांनो त्या फुलला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केला आणखी आपला खालच्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे फोटो मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करायचं वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर आणखी आपला त्या फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे फोटो सिलेक्ट करायचं मित्रांनो। मग आपला वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथे अशा प्रकारचे ग्रुप दिलेला मित्रांनो। मग आणखी आपला त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे काय एक नंबरची ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये तुमची फोटो मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जिथेपर्यंत ब्लू लेअर आहे मित्रांनो तिथेपर्यंत जे लेअर ठेवायचं। मग आपला जे काय लेअरला फोटो लेअर आहे मित्रांनो त्याला खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला अशा प्रोजेक्ट लहान वगैरे करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्या। सेट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे काय सेकंड ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो आहे त्या फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो ब्लू लेअर पर्यंत फोटो ठेवायचा। जे का पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो फोटोवरती क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मला वरच्या आपला हिशोबाने जे का आपण सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर जे 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे ब्लू लेअर पर्यंतच फोटो ठेवायचा। पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने असं मोठी वगैरे करून सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर एकदम छान असं पण फोटो वगैरे सेट झाले दिसून येतात मित्रांनो। मग आणखी आपला जे का पुढचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचं, वर प्लस आयकॉनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे काही सर्व फोटोज आहेत सर्व फोटोजला रिप्लेस वगैरे करायचं। आणखी आपल्या इथे पुढे ग्रुप दिसून जाईल। मग आणखी आपला त्या ग्रुपला ऑन करून घ्यायचं। ऑन केल्यानंतर त्या ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे खालची एक नंबरची ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो लेअर पर्यंत जिथेपर्यंत लेअर तिथेपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर त्या फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे काय 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने मोठी करून घ्या, आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो जे खालचे 2 ग्रुप आहे मित्रांनो ते वरचे त्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आणि आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जिथेपर्यंत लेअर आहे मित्रांनो तिथेपर्यंत फोटो ठेवायचा मित्रांनो। त्या फोटोचा पुढचा पार्ट आहे कट करून घ्या। जसं की आपल्या लेअरला जायचं मित्रांनो आणि आपला जे फोटोचा पुढचा पार्ट कट करायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का फोटो लेअरला खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मोठी करून घ्यायचं। मोठी केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला थोडाफार वरचा आपला सेट
करा. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला इथून पण बॅक यायचं. मित्रांनो बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला जे का खालचा 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ॲड करायचं. जिथेपर्यंत लेअर आहे तिथेपर्यंत फोटोचा पुढचा पार्ट कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर ओढून घ्यायचं. थोडंफार लेअर वाचलेली होती ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर त्या फोटोला प्रेस करून खालच्या सेट करायचं आणि आपला फोटोवरती क्लिक करून मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं. मित्रांनो वरच्या सेट करता त्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे अशा प्रकारे ग्रुप लेअर वगैरे छोटे वगैरे झाले दिसून त्या ग्रुपवरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आपला जे का लास्ट पण आपला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं सेट झालेले दिसून जाईल. मित्रांनो मग आणि आपला इथून पण बॅक यायचं. मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून बघून घ्यायचं म्हणजे फोटो वगैरे एकदम छान असं सेट झालेले दिसून जाईल. मित्रांनो मग आणि आपला जे पुढचे फोटो आहे फोटोवरती क्लिक करून कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे फोटो अशा प्रकारे त्या फोटोला असं सिलेक्ट करायचं वगैरे प्लस सेकंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही फोटो वगैरे रिप्लेस वगैरे करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. मित्रांनो स्क्रॉल करून जसं की आपला 5.25च्या बीट प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं की इमोजी पिंजला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. मित्रांनो ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला 15.18च्या बीटची फोटो मित्रांनो लेअर आहे. मित्रांनो जे इमोजी पिलं तिथं कट करायचं. मित्रांनो कट केल्यानंतर आणखी आपला असं 1700च्या पार्टला जायचं. आणखी आपला जे का लेफ्ट साईडचा पार्ट कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इथे इमोजी पिंज वगैरे नाही दिसली पाहिजे. मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. जसं की आपल्या आणखी आपला 5.25च्या बीटला यायचं. प्लस सेकंडवरती क्लिक करून इथे एक रेक्टँगल ॲड करायचं. मित्रांनो ॲड केल्यानंतर मित्रांनो आणखी आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं. कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून कलर आहे मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर ब्लेंड एक ऑपोसिटीवरती क्लिक करून जे ऑपोसिटी आहे मला त्याला कमी करून घ्यायचं. अशा प्रकारे 15 ठेवल्यानंतर मग आपला इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आणि आपला वर सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मित्रांनो ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करून घ्यायचं. मित्रांनो जसं मी ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करता मित्रांनो त्याच्यामध्ये ब्लिंक नावाचं इफेक्ट सर्च करून घ्यायचं. इफेक्टवरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. का सेटिंग आहे मित्रांनो त्याला पूर्ण असं प्रकारे 1600 HZ करून घ्यायचं. असं प्रकारे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धत सेट झालेले दिसून येतात. मित्रांनो मग आपला व्हिडिओमध्ये सॉन्ग वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो फर्स्टला यायचं. मित्रांनो प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. मित्रांनो अशा प्रकारे इथे एक व्हिडिओ दिलेला मित्रांनो व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. मित्रांनो ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं. मित्रांनो वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. मित्रांनो जसं की आपला सॉन्गमध्ये वगैरे कन्वर्ट झाले दिसून येतं. जे का लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो हे लोगो त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं. मित्रांनो डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने बनवून व्हिडिओ वगैरे बनवून रेडी झालेला. मित्रांनो मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आपला एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.